काय काय झालं? एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? इतकी भीती बसली आहे माझी मनात अजून. हं? असो. नेत्रा कुठे आहे? बोलायचं मला तिच्याशी. विसरलेच मी. खरी नेत्रा कोण आहे हे ठरलंच नाहीये ना तुमचं अजून. चालू दे खेळ तुमचा. खऱ्या नेत्राला मला काय सांगायचं ते मी सांगेनच. काय झालंय? दार का बंद होतं? अस्तिका कुठे? विरोचका, तुम्हाला एक कसं सांगू कळत नाहीये. माझ्याकडून हे नाही होणार. तुम्ही मला अद्वैतला मारायला सांगितलं त्या दिवशी आणि आजही मी याचा पूर्ण विचार केला, पण तो समोर आला की मी सगळं विसरते. त्यानेच माझ्या दुर्मतला मारलं आणि त्यानंतर त्याला मारण्याची संधी सुद्धा आली, पण मी नाही मारलं. कारण मी स्वार्थी नाहीये. सुषेणचा सूड घेण्यासाठी आलेली तुमची ही सेविका सुषेणच्याच प्रेमात पडली. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. असं कसं बोलू शकते ती? असं घडूच कसं शकतं? दिस इज कम्प्लिटली इम्पॉसिबल. पण असं कसं बोलली ती? माहित नाही आत्या. म्हणजे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण ते हत्यार कटर होतं ते. साहेब, तुमचा जीव जाऊ शकला असता. आता कुठे आहे ते हत्यार? अजूनही तिच्याकडेच आहे. बाथरूम मध्ये घेऊन गेली. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? तिला तुझा जीव घ्यायचा होता. आत्या पण ती जे काही बोलत होती ते सगळं विरोचकाची चाल असेल. हे जे काही ती बोलली आहे ना, तुमच्यावर प्रेम करते आणि हे सगळं, ते आपलं लक्ष विचलित करण्यासाठी बोलली असेल. मलाही तसंच वाटतंय. आपलं लक्ष विचलित व्हावं म्हणून तिने हे सगळं केलंय. ही अस्तिका विरोचकाची सेवक आहे. कलियुगात प्रेम वगैरे सगळं भंपक आहे. त्या पण ती माझ्याशी ज्या प्रकारे बोलत होती, मला जरा सगळं वेगळं वाटलंय. मला वेगळं फील होत होतं. वेगळं म्हणजे? म्हणजे खूप जीव तोडून बोलत होती. एखादा माणूस जसा प्रेम व्यक्त करताना नर्वस होतो ना, तशी नर्वस झाली होती. तिने सांगितलेले त्रेतायुगातले रेफरन्स
तिचं एक्सप्रेस होणं, तिचे डोळे, तिच्या फिलिंग्स, असं वाटत होतं खूप मनापासून बोलते ती काहीतरी. देवी आईने वाचवलं तुला. मला वाटलं होतं की तिचा दंश हेच तिचं हत्यार आहे. तिच्या विषाने तुला काहीही होणार नाही, पण ती दुसऱ्या एखाद्या हत्याराचा वापर करून तुझा घात करू शकते हा विचारच केला नव्हता. नेत्रा आणि रुपाली म्हात्रे तिथे आली म्हणून ती डिस्ट्रॅक्ट झाली. रुपाली? रुपाली काय करत होती तिथे? केलं माफ. किती प्रेम आहे तुझं अद्वैतवर? कलियुगात माणसं जसं एकमेकांवर प्रेम करतात, अगदी तसंच नेत्राचं जितकं अद्वैतवर प्रेम आहे त्याही पेक्षा जास्त माझं सुषेणवर प्रेम आहे. विरोचका, मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे. घाबरू नकोस. प्रेमात पडलीयस हा काही गुन्हा नाही केलायस तू. समजू शकते मी तुला. तुझं मन कळतंय मला. प्रेमात पडणं हा गुन्हा नाहीये. आपण आपलं मन दुसऱ्याला देतो, त्याला समजून घेतो, ही काही चूक नाही आपली. पण एका अर्थी बरं झालं तू सगळं माझ्या समोर कबूल केलंस. विरोचका, तुमची काहीही हरकत नाहीये. माझी कशाला हरकत असणार आहे? माझी खरंच काहीच हरकत नाही. तुला आठवते का, त्रेतायुगात आपल्याकडे एक मंत्र होता. तो मंत्र म्हणजेच कलियुगातलं प्रेम. आपल्याला हवं ते मिळवण्याचा मंत्र, आपल्याला जे हवं ते करून घेण्याचा मंत्र, आपल्याला जे हवंय ते घडवण्याचा मंत्र, ज्या वेळेला आपल्याला जिथे जायचंय तिथे नेणारा मंत्र, काळाच्या सुद्धा बाहेर नेणारा मंत्र. त्रेतायुगातल्या त्या मंत्रात जेवढी शक्ती होती तेवढीच शक्ती कलियुगातल्या ह्या प्रेमात आहे. हे प्रेम सगळं बदलवून टाकतं. मी सुद्धा या प्रेमाच्या आधारेच या घरात माझं स्थान पक्क केलं होतं. शेखरला प्रेमात पाडलं होतं. त्यामुळे तू प्रेमात पडलीस ही इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. मी तुला ओरडणार नाही आणि शिक्षा तर करणार नाहीच नाही. मी तुमची कायम ऋणी राहीन. फक्त माझी एक इच्छा आहे. बोल. सुषेणला जीवनदान द्या. तुला सुषेणचा सूड घ्यायचा होता. जर आता तुला सूड घ्यायचाच नसेल, त्याला जीवनदान द्यायचं असेल, तर मी कशाला त्याचा जीव घेऊ? दिलं त्याला जीवनदान. फक्त त्या बदल्यात तुला मी सांगेन ते करावं लागेल. विरोचका,
तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मनुष्य रूपात या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. नागरूपात या खोलीत लपून राहायचं. जशी आपली आज्ञा. थांबा, तुम्ही नका जाऊ, मी बघते. तुम्ही थांबा. हेच होतं ते. ही अस्तिका कुठे गेली? ती कुठेही असू शकते, नागरूपात सुद्धा. आपण शोधूया. सांग. कुठेच नाहीये. मग अशी आपण घरातही बघितलं तिथेही ती नव्हती. विरोचकाने तिला मागच्या वेळेसारखं लपवून ठेवलं असेल आणि आता ती नागरूपात आहे. त्यात तिला गरुड देवापासून संरक्षण आहे. घरातल्या सगळ्यांना धोका आहे. मी घरातल्यांना सावध करून येते. आत्या, तुम्ही केतकी काकूशी जाऊन बोला. मी तन्मय आणि फाल्गुनीला अलर्ट करतो. कुठे आहे तुझा तो नाग? विचारून विचारून कोणाबद्दल विचारलंस? नागाबद्दल, माझ्या सेवकाबद्दल. आता नागाशी लढणार आहेस का तू? हिम्मत असेल तर माझ्या बरोबर लढ. अस्तिका कुठे? अस्तिका, नाग माझी सेविका, तो नाग गेला. त्याचं काम झालं, तो निघून गेला. तुझी त्रिनयना, तो गरुड निष्प्रभ ठरले त्याच्या पुढे. काहीही करू शकले नाही. तुला तिच्याबरोबर लढायचंय का? अगं माझ्या बरोबर लढ. पण कसं खेळवलं ना तुला माझ्या नागाने. स्वतःच अस्तित्व सिद्ध करायला लावलं तुला. लढणार आहेस ना? आहे ना हिम्मत? की युद्धाआधीच शस्त्र टाकलेस? हेच घेऊन पाठवलं होतंस ना तुझ्या त्या अस्तिकाला?
काय झालं? काहीच करू शकले नाही ते. अद्वैत साहेबांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकले. माहितीये का? कारण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. देवी आई, देवी आई. अजूनही त्या देवी आईच्याच भक्तीत रममाण आहेस का तू? कशासाठी? काहीही करू शकली नाहीये ती देवी माझं. मुळात ती देवी नाहीच आहे. संयम हा शब्द नाहीये, शक्ती आहे. जी देवाकडे असते, तुझ्यासारख्या दैत्याकडे नाही. तुम्ही दैत्य हापापलेले असता, अधीर असता. आता मी काय सांगते ते पूर्ण ऐकायचं. देवी आईने तुझ्यासाठी काय योजलंय ते माहिती नाहीये तुला. देवी आईने तुझा मृत्यू योजलाय, आणि तोही ह्या छोट्याशा हत्याराने. काहीच कष्ट घ्यावे नाही लागणार मला. लगेच मरशील. तुझा मृत्यू आता निश्चित आहे विरोचका. आत्या, पंचपेटिकेतल्या चौथ्या आणि पाचव्या पेटीचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी कदाचित काहीतरी संबंध असू शकतो. म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीची खात्री न करता पुढचं पाऊल उचलणं खूप धोकादायक असू शकतं. पुन्हा माझ्या अद्वैत साहेबांच्या वाटेला जाऊन बघू. मग बघ तुझं काय होतं ते. नेत्रा,
ठीक आहेस ना? तू का गेली होतीस तिथे? काय झालं? तिने हल्ला केला तुझ्यावर? साहेब, विरोचकाने हल्लाच केलाय आपल्या सगळ्यांवर. आपण काहीही केलं तरी तेच होतं जे विरोचकाला हवंय. त्याला हवा त्याचा खेळ मांडलाय त्याने, आणि त्याला हवं त्याचा आपल्याला खेळवतोय तो. आणि आपण काही करू सुद्धा शकत नाही, कारण पंचपेटिकेतली 5वी पेटी आपल्याला हवी आहे. आणि 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग 4थ्या पेटीत जी तिच्याकडे आहे. तर पण तू एकटी का गेली होतीस तिथे? तुम्ही दोघं खाली का आलात? काय झालंय?